मला स्वतःलाच थोडं वेगळं वाटत होतं की आज जर निर्णय नाही झाला, मी जे आजपर्यंत 61 वर्षाच्या वयात या कार्यकाळात जे बोललो ते केलं, आज ते मी पूर्णत्वाला नेणार होतो। पण जो दिलासा दिला त्याबद्दल दोन्ही उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय अधिकाऱ्यांचं आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। आपण 5 युतीचे 5 आमदार निवडून दिले। वरूनच असं आदेश होते की कोणत्याही लोकप्रतिनिधींना या बाबतीत बोलायचं नाही। हे आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे की अर्जुनराव खोतकर यांनी खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचे या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका बजावली। त्यांनी वेळोवेळी शासन प्रशासनाच्या विरोधात जाहीर भूमिका घेऊन मी शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी आहे आणि शेवटपर्यंत 1 इंचही जागा घेऊ देणार नाही, त्या ठाम राहिले। आता हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। येणाऱ्या काळात कुणी आपल्याला मजा घेतली ती आपल्याला घ्यायची। योग्य सन्मानजनक तोडगा निघेल असं ह्या निवेदनाचा संदर्भ आहे। काही तुमच्या चौकटीत बसतो की नाही बसतो, नसल बसत तर चौकट वाढवायचं सांगा। 100 लोक गुन्हेगार सुटले, चूक करणारे सुटले तरी चालतील, पण एकाला ज्याची चूकच नाही त्याचं दुरुस्ती करण्याच्या दृष्टीनं आपण मोठ्या मनानं निर्णय घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचे आज 76 दिवस पूर्ण झाले। आज ज्या पद्धतीनं आपण टोकाचं पाऊल उचललं होतं, मला वाटतं माझ्यासह शासन प्रशासनाच्या काळजाचा ठोका चुकलेला होता। जर आज काही निर्णय नाही झाला, मला स्वतःलाच थोडं वेगळं वाटत होतं की आज जर निर्णय नाही झाला, मी जे आजपर्यंत 61 वर्षाच्या वयात या कार्यकाळात जे बोललो ते केलं, आज ते मी पूर्णत्वाला नेणार होतो। या निमित्तानं जालना जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला काळा दिन पाहायला मिळतो की काय असं वाटायला लागलं होतं आणि ते सगळ्यालाच दिसत होतं। वडीलधारी मंडळी आहे, त्यांना तिसरा नेत्र तिसरा डोळा अशा प्रकारचं त्यांचं एक आत्मचिंतनातून महाराज बरोबर आहे। मलाही गेल्या 35 वर्षाच्या पत्रकारितेच्या काळात माझ्याकडे जर एखादा भेटायला आला, ते मला सहकार्य करायला आला की माझ्याकडे काही वाढण घेऊन आला, हे मला त्याच्या चेहऱ्यावरूनच कळतं। तर मला बऱ्याच गोष्टी याच्यातून कळत होत्या। आम्ही याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जर काही विषय कोणी जर मार्गी लावायसाठी प्रयत्न केला असेल, आपले DYSP साहेब आनंद कुलकर्णी साहेब, खरं तर त्यांची भूमिका बंदोबस्त ठेवण्याची, परंतु पहिल्या दिवशीपासून त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली। शासन प्रशासनात त्यांनी दुवा बनून काम केलं आणि ज्यावेळेस 4 SDM बदलले आणि आता हे SDM आल्यानंतर काय वाढवून ठेवतेत असं एक वेगळं मनात वाटत होतं, शंका होती। कारण की आता 3 SDM आम्ही पाहिले, एकानं प्रभारी म्हणून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न होता, परंतु आल्यानंतर त्यांना किती वेळ लागतो, त्यांचा अभ्यासाला टाईम जाईल, आमची परीक्षाचा टाईम निघून जाईल असं वाटत असताना पहिल्याच दिवशी आपण जो दिलासा दिला त्याबद्दल दोन्ही उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय अधिकाऱ्यांचं आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण 5 युतीचे 5 आमदार निवडून दिले। वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील, परंतु आज आपण त्यांची जनता म्हणून जे निवडून आले म्हणून त्यांनी आपल्याला मान सन्मान दिला पाहिजे।
कोणत्या ना कोणत्या आमदाराला कोणत्या ना कोणत्या गावातून काही ना काही जास्तीचं मतदान मिळालं म्हणून 5ही आमदार निवडून आले. परंतु काही अडचणी आहेत. मला माहिती मिळाली की वरूनच असं आदेश होते की कोणत्याही लोकप्रतिनिधींना या बाबतीत बोलायचं नाही. मग सगळ्यांनीच आम्हाला वाळीत टाकून दिलं, देशोधडीला लावण्याचं ठरवलं. परंतु हे आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे की अर्जुनराव खोतकर यांनी खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचे या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका बजावली. त्यांनी वेळोवेळी शासन प्रशासनाच्या विरोधात जाहीर भूमिका घेऊन मी शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी आहे आणि शेवटपर्यंत 1 इंचही जागा घेऊ देणार नाही या ठाम राहिले. ते रात्रीपासून ते हुबळीला होते, कर्नाटक राज्यात होते, तरीही ते आपल्या संपर्कात होते, अधिकाऱ्यांशी संपर्क साधून होते. त्यांनी सीएम साहेबाला फोन लावला, सीएम साहेबांचं बोलणं झालं, म्हणजे त्यांनी प्रयत्न केले. तर मला वाटतं त्यांचंही आपण या निमित्तानं सर्वांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केलं. झालं काही गोष्टी काय होतं, जेव्हा अडचण येते त्यावेळेसच कोण आपलं कोण हे होतं. जेव्हा खिसा फाटतो आणि खिशातून पैसे पडून जातात त्यावेळेस पैसा नंतर पडतो, आपले नाते गोते गळून पडत असतात, हे लक्षात घ्या. आपण सासरवाडीला गेलो, एक जावई एकदम मोठ्या घरचा एक फाटका, तर काय दोघांना हे मिळती ते आपण जाणून आता अशा प्रकारचं आपल्या बरोबर झालेलं आहे. आता हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे किसन तात्या. येणाऱ्या काळात कुणी कुणी आपल्याला मजा घेतली ते आपल्याला घ्यायची. हा सगळा याचा जरी भाग असला तर ह्या निमित्तानं याच्यामुळे पोटतिडकीनं बोलावं वाटतं. आणि आज जो निर्णय घ्यायचा होता, एक तुमचा आंदोलनाचा प्रमुख म्हणून मला तुम्ही नेमलेला असेल, तुमचं कुटुंब प्रमुख या नात्यानं जे घेत होतो, पण आज माझ्या याच्यावर इतकं दडपण होतं की सांगू शकत नाही. कारण जे काही झालं असतं, कायद्याचा भाग वेगळा, कायद्याला आपण फेसही केलं असतं, परंतु काही दुर्घटना घडली असती तर मला स्वतःला माफ करू शकलो नसतो, येणाऱ्या काळातही माफ करू शकणार नाही. झालं आज सगळ्यांनी भूमिका घेतली, खोतकर साहेबांनी घेतली, कलेक्टर साहेबांनी सकारात्मक भूमिका घेतली, त्यांनी आम्हाला पत्र दिले. याच्यातून जे काही शब्दप्रयोग केलेले आहेत मी तुम्हाला म्हणजे सांगतो, पूर्ण वाचून दाखवणार नाही. मूल्यांकनाचा विषय शासन स्तरावर प्राधान्यानं सोडवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झालेल्या आहेत. शासनानं हा प्रश्न गांभीर्यानं घेतलेला आहे, प्रशासनही त्या दृष्टीनं कामाला लागलेलं आहे. लवकरच यातून योग्य सन्मानजनक तोडगा निघेल असं ह्या निवेदनाचा संदर्भ आहे. तर ह्या निमित्तानं मला वाटतं शासनाला आपण थोडा वेळ देऊया आणि प्रगतीचा जो अर्थ आहे तो मला वाटतं प्रगती किती दिवसात करायची ते थोडं ठरवलं पाहिजे. कारण की आता आमचा जीव टांगणीला लागलेला आहे. अनेक जणांचे लग्न कार्य थांबलेले आहेत, काही ना कर्जबाजारी झालेले आहेत. मला वाटतं प्राधान्याने प्रश्न मार्गी लागावा. काय बैठक घ्यायची असेल नसेल घ्यायचं, चर्चा करायची नसेल करायची, परंतु आता हा प्रश्न प्रॅक्टिकल बेसवर काही तुमच्या चौकटीत बसतो की नाही बसतो, नसल बसत तर चौकट वाढवायचं सांगा. कारण की आता हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांच्या करता कुठल्याही सभागृहातील कुठल्याही पक्षाचा विरोधी असेल, एखादा आपला ज्या इकडचा सोडून द्या, बाकी मला वाटतं कोणी विरोध करणार नाही. त्यामुळं हा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावा. दुसरे जसं वकील साहेबांनी प्रस्ताव दिलाय त्याच्यातल्या काही गोष्टी अशा आहेत की काही निवाडे पूर्वीच झालेत, आता तर निवाडे झालेत परंतु अन्याय होतो, मग निवाडे परत घेता येत नाहीत. तर आता तो प्रशासनाच्या चुकीचा हे आम्हाला शिक्षा नको, काही लोकांचं अन्याय होईल. त्यामुळं त्या ते निवाडे दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं आपण शासन स्तरावरून मार्गदर्शन मागून ते करावं. आणि परत एकदा आणखी सांगतो की आम्हाला ऑर्बिट्रेटरकडं जायचं की नाही हे आम्ही ठरवू. त्यामुळं प्रशासनानं इथंच काय न्याय देता येतो ते द्यावा आणि परत न्यायनिवाडे आणि परत न्यायालयाचं कामकाज वाढविण्यापेक्षा मला वाटतं इथूनच झिरो पेंडन्सीचा जो शासनानं हे केलेला आहे, मला वाटतं असा काही एखादा पॅटर्न तयार करा जालना जिल्ह्यानं की अशा प्रकारचे निवाडे केले की ते कुठं ऑर्बिट्रेटरकडे कुणी गेलंच नाही. त्यामुळं तुमचं प्रशासनाचे प्रमुख म्हणून दौंड साहेबाचं मी आगाऊरित्या अभिनंदन करतो की असा काही पॅटर्न करता येतो का, आणि त्यासाठी आम्ही 2 पावलं मागे यायला तयार आहेत. पण हे सगळे पेंडन्सी काढाल
तुमची भूमिका पाहता, डेंबडे साहेबांची भूमिका पाहता आम्ही सकारात्मक आहोत. बाकी तुमच्या लेवलचे जे प्रश्न आहेत, उद्यापासून जे काय सुनावण्या झाल्यात, जरी हे आलं असलं किंवा हे घेतलं ते घेतलं, पण आणखी मूल्यांकन आलेले नाहीत. मूल्यांकनाचाही सुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे की हे बरोबर धरलं की नाही धरलं. तुम्ही जर 3 लाख विहिरीचे धरले असते, तुम्ही मनरेगामध्ये 4 लाख देता, ते आम्हाला कसं धरता? एकाची विहीर कोणीतरी मला सांगितलं की 107 फूट खोल आहे, त्या विहिरीचं तुम्ही मूल्यांकन रेग्युलर विहिरीसाठी 30-40 फुटाचं कसं धरता? असे बरेच प्रश्न आहेत. मला काय वाटतं, हे प्रॅक्टिकल बेसवर ग्राह्य धरून तुम्हाला जे एक उपविभागीय दंडाधिकारी म्हणून न्याय देण्याची एक तुमची हे, तर सद्विवेक बुद्धीनं तुम्ही थोडेफार एखादा हे देऊन त्याला, जसं न्यायालय म्हणतं की याचा आधार घेऊन की त्याला एक चान्स द्यायचा, संशयचा आधार घेऊन त्याला द्यायचं. आणि जिथं 100 लोक गुन्हेगार सुटले, चूक करणारे सुटले तरी चालतील, पण एकाला ज्याची चूकच नाही त्याचं दुरुस्ती करण्याच्या दृष्टीनं आपण मोठ्या मनानं निर्णय घ्यायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ह्या निमित्तानं सर्वांना सांगतो, आज इथं रोज आम्ही 25च्या वर इथं नसतो, इथं 100-150 दिसतेत. सगळ्यांना सांगतो, हे जर आधी असते, पहिले रहते थे मामू तो ये सब दामू लेके मोकले होते थे अपन, पण हे तुमने करे नहीं. तो हे ताकद मुंडके लोकशाहीमध्ये मुंडी को बहुत ज़्यादा ये जितने दिखते, जितने ज़्यादा सर दिखेंगे, जितना ज़्यादा सर घूमता और वो सर ठिकाने पे भी आता. तो ये सब करना है आने वाले कल में. अब आने वाले कल में ये कल से आज से ही ये बंद होने वाला नहीं भंडारा, वापस वही जोर शोर से चलेगा. सिर्फ इतना ही है. या निमित्ताने मी सगळ्यांना आश्वासित करू शकतो प्रशासनाला की आता इथून कायद्याचा प्रश्न निर्माण होईल असं आम्ही करणार नाही. परंतु तुम्ही सांगितल्या प्रशासनानं सांगितल्यानुसार जर कार्यवाही केली तर ते करावं लागणार नाही. परंतु परत एकदा जर झालं तर आता कुठलंही जाहीर न करता आंदोलन होईल. आणि ते यापेक्षा स्फोटक असेल. मग याच्यावरून कल्पना करे की काय होईल. मी ह्या निमित्तानं सगळ्या ऑन कॅमेरा जाहीर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.